नमस्कार, मी श्याम मोगले. आपण पाहतात फ्री मीडिया. कथा नदीजोडच्या श्रेय अपश्रेयाची या मालिकेतील आपण दुसरा भाग आज बघणार आहोत. सिन्नरसाठी महत्वाचा असणाऱ्या गारगाय देव नदी या नदीजोड प्रकल्पाचे श्रेय नेमके कोणाला, यावरून सध्या राजकीय चढाओढ सुरू आहे. या प्रकल्पाचा सर्वात प्रथम उच्चार करून केंद्र सरकारकडून त्यासाठी पुरेशी तरतूद करणाऱ्या, त्यासाठीचा सर्वे करणे, DPR तयार करणे, यामध्ये माजी खासदार हेमंत गोडसे यांचा महत्वाचा वाटा आहे. या प्रकल्पाच्या DPR चे काम सुरू झाल्यानंतर त्या DPR मध्ये सिन्नर तालुक्याच्या भौगोलिक दृष्टीनुसार काही बदल करणे आणि राज्य सरकारच्या पातळीवर त्या प्रकल्पाचे DPR चे काम लवकरात लवकर पूर्ण करणे, राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समितीकडून त्या प्रकल्पाला मंजुरी घेणे आणि राज्य सरकारकडे तो सादर करणे, यासाठी विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाठपुरावा केलेला आहे. यामुळे राजकीय दृष्ट्या माजी खासदार हेमंत गोडसे आणि सिन्नरचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे या दोघांना या प्रकल्पाचं श्रेय जातं, हे कोणीही नाकारू शकणार नाही. मात्र या दोघांनी जेव्हा निवडणुका लढवल्या त्यावेळेस त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कुठेही या प्रकल्पाच्या संदर्भात वचन दिलेलं नव्हतं. मग हा प्रकल्प आला कुठून, याविषयी आज आपण खरे तर चर्चा करणार आहोत. राजकीय दृष्ट्या या दोघांचं आणि राज्यातील महायुती सरकारचं यासाठी मोठं श्रेय आहे, हे आपण नाकारणार नाही किंवा ते नाकारण्याचा आपला हेतूही नाही. मात्र हा प्रकल्प प्रत्यक्षात अस्तित्वात कसा आला, या संदर्भातला मी एक साक्षीदार असल्यामुळे ती गोष्ट आपल्या सर्वांना माहीत व्हावी, हाच यामागचा हेतू आहे. या गोष्टीमध्ये मी ज्यांची नावं घेणार आहे ते कधीही या प्रकल्पाचं श्रेय घेण्यासाठी येणार नाही किंवा त्या श्रेयाचा त्यांना काहीही फायदा असणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. मात्र त्या लोकांचा जर आपण उच्चार केला नाही तर त्यांच्यावर अन्याय केल्यासारखी भावना असेल, म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी आपला खारीचा वाटा उचलणाऱ्या या सर्वांचा आपण आज आपल्या समोर त्यांच्या कार्याची दखल घेणार आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे 2014च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं होतं. नाशिकमध्ये पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन होते. आधीचे पालकमंत्री भुजबळ हे विरोधी पक्षात होते. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील नेतृत्वाचं काय, या विषयानं सकाळचे तत्कालीन संपादक श्रीमंत माने यांनी सकाळमध्ये नाशिकचे रखडलेले प्रकल्प या विषयाची मालिका सुरू केली होती. त्या मालिकेचे एक उपसंपादक म्हणून ते माझ्याकडे काम दिलेलं होतं. त्या मालिकेसाठी विषयांची निवड करताना एक दिवस सिन्नरचा दुष्काळी भाग कधी बदलणार याविषयी आमची चर्चा सुरू होती. त्या चर्चेमध्ये त्यांनी तत्कालीन चीफ रिपोर्टर असलेले महेंद्र महाजन यांना सांगितलं की तुम्ही राजेंद्र जाधवांना बोलवा, आपण त्यांच्याकडून सिन्नरच्या नदीजोड प्रकल्पाविषयी चर्चा करू. त्यानुसार राजेंद्र जाधव सकाळच्या कार्यालयात आले आणि त्या बैठकीमध्ये राजेंद्र जाधव यांनी सर्वात प्रथम सिन्नरचा दुष्काळ हटवण्यासाठी गारगाई देवनदी हा नदीजोड प्रकल्प सुचवला. त्यानंतर त्या नदीजोड प्रकल्पाविषयी सकाळमध्ये लेख लिहिण्यात आले. 12 जानेवारी 2015 रोजी पश्चिम वाहिनी, नार पार आणि दमणगंगा या नद्यांचं पाणी वळवण्यासाठी राजेंद्र जाधव यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला सकाळने जणू काही आपल्या घरचंच कार्य आहे, या पद्धतीने सकाळचे तत्कालीन संपादक श्रीमंत माने यांनी त्याला पाठिंबा दिला, त्याला भरपूर प्रसिद्धी दिली आणि त्यानंतर या नदीजोड प्रकल्पामध्ये प्रवेश झाला तो तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांचा. हेमंत गोडसे हे सिन्नर आणि नाशिक इगतपुरी या 6 मतदारसंघांचे खासदार होते. सिन्नरचा दुष्काळ हटवण्यासाठी आपल्या खासदारकीच्या काळामध्ये काही करता आलं तर या सकारात्मक विचारानं त्यांनी त्या प्रकल्पासाठी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी प्रसिद्ध जलतज्ञ राजेंद्र जाधव यांची मदत घेतली. मग दिल्ली येथील NWDA चे कार्यालय असेल, CWC असेल, येथून त्यांनी या प्रकल्पा मार्गी लागण्यासाठी काय करता येईल याचा पाठपुरावा सुरू केला. त्या कार्यालयांनी त्यांना सांगितलं की महाराष्ट्र सरकारचं PFR तयार करा, म्हणजे पूर्व शक्यता अहवाल तयार करा, असं पत्र आम्हाला लागेल.
ते पत्र आल्यानंतरच यासाठी पुढचं काम करता येईल. ते पत्र आणणं त्यावेळेस अवघड होत होतं. त्यांना जलसंपदा मंत्रालयामध्ये ते पत्र मिळण्यास अडचणी येत होत्या. त्यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव होते मेंढेगिरी. श्री मेंढेगिरी यांचे नाशिकचे प्रसिद्ध पाणी वापर संस्थांचे कार्यकर्ते भरतभाऊ कावळे यांच्याशी चांगले संबंध होते. भरतभाऊ आजारी असताना श्री मेंढेगिरी त्यांना भेटण्यासाठी ओझर येथे आले होते. राजेंद्र जाधव यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ जाऊन भरतभाऊंची भेट घेऊन त्यांना सांगितलं की आम्हाला या PFR साठी राज्य सरकारचं पत्र हवं आहे आणि मेंढेगिरी साहेब ते देत नाही. भरतभाऊंनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका आणि त्यांनी मेंढेगिरी यांना फोन करून ते पत्र देण्यासाठी विनंती केली आणि त्यांनी ते पत्र दिले आणि त्यानुसार PFR साठी पत्र मिळाल्यानंतर NWDA ने त्या प्रकल्पासाठी सर्वे केला आणि हा प्रकल्प होऊ शकतो असा अहवाल दिला. त्यानंतर NWDA ने या प्रकल्पासाठी DPR चे काम सुरू केले. यासाठी जी काही तांत्रिक माहिती हवी होती ती सर्व तांत्रिक माहिती राजेंद्र जाधव यांनी दिलेली आहे. मुळात हा प्रकल्प असा होऊ शकतो हे सिन्नरच्याच काय नाशिकच्या कोणीही कल्पना केली नव्हती. फक्त पश्चिम वाहिन्यांचं पाणी पूर्व भागामध्ये वळवलं जाऊ शकतं इथपर्यंत चर्चा होत होती. परंतु पूर्व भागाला वळवलेलं पाणी सिन्नरसाठी येऊ शकतं असा प्रथम विचार जो मांडला तो राजेंद्र जाधव यांनी मांडलेला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचं खऱ्या अर्थानं जे मूळ सूत्र आहे त्या सूत्राची निर्मिती ही राजेंद्र जाधव यांनी केलेली आहे. राजेंद्र जाधव यांच्या नाव घेतल्याशिवाय या प्रकल्पाचं श्रेय कोणालाही घेता येणार नाही. हे एवढं त्यात महत्वाची भूमिका त्यांनी निभावलेली आहे. मात्र ते स्वतः यापासून प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्यांचा हेतू केवळ पश्चिम वाहिन्यांचं पाणी पूर्व बाजूला वळालं पाहिजे एवढाच आहे. कुठल्याही प्रकल्पांचं श्रेय किंवा राजकारण यामध्ये त्यांना रस नसल्यामुळे ते प्रत्येकाला नदीजोड प्रकल्पासंदर्भात मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग करून खासदार हेमंत गोडसे यांनी जी मोलाची कामगिरी केलेली आहे ती सिन्नरसाठी महत्वाची आहे. तो प्रकल्पाचा DPR सुरू करत असताना आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रत्येक पातळीवर तो प्रकल्प लवकर मार्गी लावला जाईल, त्या प्रकल्पात सुधारणा करून सिन्नरच्या अधिकाधिक भागाला ते पाणी कसं पोहोचलं जाईल यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. 2019 पूर्वी त्यांची भूमिका वेगळी होती. मात्र प्रत्यक्ष आमदार झाल्यानंतर त्यांनी त्या भूमिकेला बाजूला सोडलं आणि सिन्नरकरांसाठी हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत 2024च्या निवडणुकीपूर्वी मार्गी लावायचा या पद्धतीनं त्यांनी काम केलं. लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाला राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळवणे, त्यानंतर राज्य सरकारकडून तो प्रकल्प राज्यपालांकडे पाठवला जाणे, राज्यपालांकडून तो प्रकल्प MWRRA कडे जाणे, MWRRA कडून वित्त विभागाची त्याला मान्यता मिळणे. यासाठी माणिकराव कोकाटे यांनी गेल्या 15 दिवसामध्ये आपली सर्व यंत्रणा, आपले सर्व कार्यकर्ते मंत्रालयात थांबवून ठेवले होते आणि जिथं अडचण येईल तिथं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मदतीनं तो प्रश्न सोडवला जात होता. या प्रकल्पासाठी आणखी सर्वात महत्वाचं श्रेय आहे ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. खरं तर सिन्नर हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहे. तेथे भाजपचा कधीही उमेदवार नाही. मात्र तरीही केवळ अजितदादा पवार आणि आपण जलसंपदा मंत्री आहोत याचं भान ठेवून त्यांनी मराठवाड्याबरोबरच सिन्नरकरांसाठीही हा प्रकल्प मंजूर करताना कुठलंही राजकारण केलं नाही. काल आपण म्हटल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे यांना सिन्नर तालुक्यात केवळ 33,000 मतं मिळाली आहेत. खरे तर पराभूत झाल्यानंतर माणूस नकारात्मक स्थितीत जातो, परंतु त्यांनी त्याचा विचार केला नाही. पराभूत झाल्यानंतरही त्यांनी सिन्नरकरांचा हा प्रकल्प कसा मार्गी लावला जाईल यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला, राज्यपालांचे आभार मानले. त्यानंतर जलसंपदा सचिव कपूर यांची भेट घेऊन हा प्रकल्प पूर्ण करावा, त्याला प्रशासकीय मान्यता मिळावी, त्यातल्या तांत्रिक अटी दूर कराव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यामुळे खरं तर सिन्नरकर नशीब आहे की त्यांच्यासाठी हा प्रकल्प व्हावा म्हणून कोणीही त्यासाठी राजकारण केलं नाही. सर्व सकारात्मक पद्धतीनं एकत्र आले. आमदार माणिकराव कोकाटे आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यामध्ये राजकीय वैर होतं, परंतु ते राजकीय वैर हे सिन्नरचा नदीजोड प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एका सकारात्मक भावनेत ते रूपांतर झालं आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळानं
या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. आता या प्रकल्पाचा सर्वात महत्वाचा अडथळा दूर झाला आहे. पुढच्या 5 वर्षांमध्ये हा प्रकल्प निश्चितपणे पूर्ण होऊन सिन्नरच्या दुष्काळी शिक्का पुसला जाईल आणि सिन्नर यापुढे सुजलाम सुफलाम तालुका म्हणून त्याचे वर्णन होईल. सिन्नरचा औद्योगिक विकास होण्यासाठीही या प्रकल्पाचा मोठा हातभार लागणार आहे. अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी फ्री मीडिया या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.